नमस्कार. सक्सेस पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण दिनांक 16 ते 22 जानेवारी यामधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. प्रश्न 1. दरवर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 16 जानेवारी. प्रश्न 2. कोयना धरणाचे पूर्वीचे नाव शिवाजी सागर असे होते. आता हे नाव बदलून काय करण्यात आले? उत्तर आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर. प्रश्न 3. भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायपालिका कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली आहे? उत्तर आहे केरळ. प्रश्न 4. नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक 2024 नुसार औद्योगिक आणि निर्यात क्षेत्रात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 5. अलीकडेच IIT मद्रासमध्ये 3.1 पेटाफ्लॉप्स क्षमतेचा स्वदेशी सुपर कॉम्प्युटर बसवण्यात आला असून त्याचे नाव काय आहे? उत्तर आहे परमशक्ती. प्रश्न 6. मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे रेवती मोहिते डेरे. प्रश्न 7. महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी विशेषतः बालविवाह आणि बालगर्भारपण रोखण्यासाठी अक्का पाढे नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 8. राजस्थान राज्यातील पहिली पूर्णपणे सेंद्रिय ग्रामपंचायत कोणती बनली आहे? उत्तर आहे बामनवास कंकर पंचायत. प्रश्न 9. 14 ते 16 जानेवारी दरम्यान राष्ट्रकुल सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28व्या परिषदेचे आयोजन भारतात कोणत्या ठिकाणी करण्यात आले? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 10. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी TGB ऑन व्हील्स नावाची ATM व्हॅन कोणत्या बँकेने सुरू केली आहे? उत्तर आहे त्रिपुरा ग्रामीण बँक. प्रश्न 11. भारत तिबेट सीमा पोलीसचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे शत्रुजित सिंग कपूर. प्रश्न 12. जानेवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे 80व्या. प्रश्न 13. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे सिंगापूर. प्रश्न 14. कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे न्यायमूर्ती सुजय पॉल. प्रश्न 15. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे मनोज कुमार गुप्ता. प्रश्न 16. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चे ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी. प्रश्न 17. मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांना 2025 मध्ये मिळालेला शांतता पुरस्कार कोणाला देऊ केला आहे? उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प. प्रश्न 18. संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? उत्तर आहे स्वाती शांता कुमार. प्रश्न 19. ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स मधील योगदानाबद्दल 2026च्या IEEE मेडल ऑफ ऑनर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे जेन्सेन हुआंग. प्रश्न 20. कोणाच्या जन्मदिनानिमित्त 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन साजरा केला जातो? उत्तर आहे खाशाबा जाधव. प्रश्न 21. जगातील सर्वात मोठे 210 टन वजनाचे व 33 फूट उंचीचे महाकाय शिवलिंग कोठे स्थापन करण्यात आले?
उत्तर आहे मोतीहारी, बिहार येथे. प्रश्न 22. भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? उत्तर आहे आर्यन वाश्रेय. प्रश्न 23. भारतातील पहिला फुलस्टॅक सार्वभौम AI पार्क कोठे उभारण्यात येत आहे? उत्तर आहे चेन्नई. प्रश्न 24. 9व्या आंतरराष्ट्रीय मसाला परिषदचे आयोजन 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान भारतातील कोणत्या शहरात केले जाणार आहे? उत्तर आहे कोची. प्रश्न 25. नुकतेच केंद्रीय दक्षता आयोग CVC दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे प्रवीण वशिष्ठ. प्रश्न 26. विजय हजारे ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर आहे विदर्भ संघ. प्रश्न 27. 21व्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर आहे ताडू अबते देमे. प्रश्न 28. 21व्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये महिला गटाचे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर आहे एशी कालायू चेकवले. प्रश्न 29. इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2026 पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर आहे लिन चुन ई. प्रश्न 30. इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2026 महिला गटाचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर आहे एन से यंग. प्रश्न 31. यंदाच्या 26 जानेवारी 2026च्या चित्ररथ संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे? उत्तर आहे गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक. प्रश्न 32. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात CRPFच्या संपूर्ण पुरुष तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ठरली आहे? उत्तर आहे सिमरन बाला. प्रश्न 33. मुंबईच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एल्फिन्स्टन इस्टेट येथे 30 मजली बिहार भवन बांधण्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे? उत्तर आहे 314 कोटी. प्रश्न 34. पद्मपाणी पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे संगीतकार इलैयाराजा. प्रश्न 35. ऑलिम्पिक पदक विजेत्या स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यावसायिक बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतली आहे. त्या कोणत्या राज्याच्या आहेत? उत्तर आहे हरियाणा. प्रश्न 36. भारतीय वायुसेनेचा वायुशक्ती 2026 हवाई सराव फेब्रुवारी 2026मध्ये कोठे आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे पोखरण, राजस्थान. प्रश्न 37. भारतीय जनता पार्टीचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे नितीन नवीन. प्रश्न 38. क्रॉनिक किडनी डिसीज साठी रजिस्ट्री तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? उत्तर आहे ओडिसा. प्रश्न 39. कोणत्या अंतराळ संस्थेच्या हबल स्पेस टेलिस्कोपने क्लाउड9 नावाचा एक नवीन खगोलीय पदार्थ शोधला आहे? उत्तर आहे नासा. प्रश्न 40. भारताचा जागतिक मत्स्य उत्पादनात कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे दुसरा. प्रश्न 41. भारतीय रेल्वेने 15 जानेवारी 2026 रोजी भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च जीवन रक्षा पदक या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे? उत्तर आहे चंदना सिंह. प्रश्न 42. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने प्रसिद्ध केलेल्या ताज्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालानुसार भारताच्या आर्थिक वर्ष 2025-26च्या GDP वाढीचा अंदाज सुधारून किती केला आहे? उत्तर आहे 7.3%. प्रश्न 43. आर्थिक वर्ष 2026-27साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज किती वर्तविण्यात आला आहे? उत्तर आहे 6.4%. प्रश्न 44. 7व्यांदा युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत?
उत्तर आहे योवेरी मुसेवेनी. प्रश्न 45. भारतीय नौदल आणि DRDOच्या 5व्या सागर मैत्री या संयुक्त मोहिमेचे आयोजन कधी करण्यात आले? उत्तर आहे 17 जानेवारी 2026. प्रश्न 46. 20 ते 26 जानेवारी दरम्यान खेलो इंडिया विंटर गेम्स 2026चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे लेह आणि गुलमर्ग. प्रश्न 47. भारताने कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्पाचा शुभारंभ केला आहे? उत्तर आहे अंदमान. प्रश्न 48. नीती आयोगाने नुकतेच जाहीर केलेल्या निर्यात तयारी निर्देशांक 2024 अहवालानुसार मोठ्या राज्यांच्या श्रेणीत कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 49. 21 जानेवारी रोजी भारताच्या कोणत्या 3 राज्यांचा स्थापना दिवस साजरा केला जातो? उत्तर आहे मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा. प्रश्न 50. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 19 जानेवारी. तर हे होते दिनांक 16 ते 22 जानेवारी या दरम्यान झालेल्या काही चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.